अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात जुळ्या बाळांच्या मृत्यू प्रकरणी संताप व्यक्त होत असून सम्राट अशोक सेनेने ठिय्या आंदोलन छेडले आहे। वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अकोल्यातील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात लेडी हार्डिंग रुग्णालयातील जुळ्या बाळांच्या मृत्यू प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आणि कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ सम्राट अशोक सेना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले। जबाबदार अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने आंदोलकांचा संताप आणखी वाढला। त्यांनी थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात ठाण मांडत जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी आणि दोषी आढळल्यास वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे। तसेच कारवाई न झाल्यास जिल्हाभर चक्काजाम आणि जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे। आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। अर्ध्या तासानंतर इथं सर्व अधिकारी आणि काही बाकीचे मेन डॉक्टर या ठिकाणी आले। तोपर्यंत हे डॉक्टर कुठं होते हा आमचा सवाल आहे। अशा पद्धतीनं इथं जर भोंगळ कारभार होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही। सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरून इथल्या डॉक्टरांचा निषेध करून इथल्या डॉक्टरांना हाकलून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतो। आणि या 2 लहान मुलांचा बळी घेतला, 2 लहान मुलांचा या ठिकाणी हत्या झाली, 2 लहान मुलं मरण पावले। याला जिम्मेदार ज्या डॉक्टरांनी हे निष्काळजीपणा केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांची हकालपट्टी झाली पाहिजेत अशी मागणी करतो। नाहीतर आम्ही जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करू हा इशारा देतो।